वन क्वेश्चन. काय 20 वर्षाच्या पोरांनी बिझनेस केला पाहिजे का जॉब? जॉब बिझनेसच केला पाहिजे. जॉब चेंज आहे ते. अच्छा. आणि तुमच्या ह्याच्याने आत्ताची सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल कुठली आहे पुढच्या 5 वर्षाला हे करून? AI शिकलं पाहिजे. AI. कारण आता AIचाच जमाना आहे ना त्याच्यामुळे. आणि कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायला पाहिजे? कारण की आपले एज्युकेशन सिस्टम तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल काहीच नाही शिकवत. तर तुम्हाला काय वाटतं? एज्युकेशन सिस्टम तर बोलण्यासारखंच नाही, कारण त्यात काही नाहीच राहील. अच्छा. कशी डेव्हलप केली पाहिजे कम्युनिकेशन स्किल्स इंग्लिशमध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये? आता सध्याला तर स्टार्टिंग तर इंग्लिश बेसिकपासूनच केलं पाहिजे असं आहे. त्याच्यापासूनच केलं पाहिजे, कारण इन फ्युचर तर त्याच्यावरच डिपेंड आहे. तुमच्याकडं कुठला ॲप बीप आहे का तुम्हाला माहिती आहे का रेकमेंड करायला कशाबद्दल? इंग्लिशबद्दल? इंग्लिशबद्दल तर तसं काय अजून ॲपबद्दल तर नाही काही मला माहिती. मी तर नाही यूज केलं अजून. तुम्हाला इंग्लिश येतं का? येतं, एवढं बेसिक येतं म्हणजे. अच्छा. तुम्ही काय टिप्स देणार जर कोणाला शिकायची असली तर? आता ॲप्सबद्दल तेवढं काही मला नॉलेज नाही आहे, पण आहेत प्ले स्टोरवर भरपूर सारे ॲप्स. तुमच्या ह्याच्याने काय टिप्स देणार का तुमच्याकडून? 3 स्टेप फॉर्म्युला तर काय देऊ, बेसिक जर शिकायचं असेल तर ॲप्सवरच आहे, कारण ॲप्सवर. त्याच्यामध्ये स्टार्टिंगपासून शिकवतात. बरं, मी Basic तुम्हाला to विचारतो, ग्रामर इम्पॉर्टंट आहे का बोलणं इम्पॉर्टंट आहे का? ग्रामर समजणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर तर तुम्हाला मग बोलायला कळणार की कसं इंग्लिश बोलायचं काय, हम्म. कारण ग्रामर खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यामुळे ते आहेत एक मला आता नाव नाही आठवते त्या ॲप्लिकेशनचं, पण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत ते शिकवतात, आणि त्याच्यात AI थ्रू शिकवतात. म्हणजे आपल्या काय बोलण्यामध्ये मिस्टेक झाली तर मग AI आपल्याला सपोर्ट करतात असं. आणि आपल्याला स्टेजवर जायला लोकांना बोलायला एवढं विचित्र का वाटतं ॲक्च्युलीमध्ये? ॲक्च्युली तो आपण एक हे समजू शकतो की लाईक कोणी नर्वस पण होतं, हां. फोबिया पण असू शकतं कोणाकोणाचं, की बाबा ते स्टेजवर जाऊन परफॉर्म करू शकत नाही, हम्म. असं पण असू शकतं त्याच्यामुळे. मी एक गोल घेतलाय, त्या लोकांची मी भीती मारणार आहे ॲक्च्युली. आता ज्यांना ब्लॉग बिग बनवायचं असेल, मी म्हणलं सेल्फ इम्प्रूव्हमेंट पर्पजनी का नाही करायचं मग? बरोबर. मग माझा गोल असा आहे की 10,000 लोकांची आपण भीती मारायची सगळ्या गोष्टीतली. स्टेजवर जाणं, पुन्हा लोकांना बोलणं, पुन्हा प्रेझेंट करणं, सेल्फ पब्लिकमध्ये इम्प्रूव्हमेंट. ब्लॉग करणं, येस. बोलणं, सेल्फ कॉन्फिडन्सने बोलणं, ते पण जपलं पाहिजे असं आहे. तर तुम्हाला काय टिप्स द्यायच्या त्याबद्दल? टिप्स म्हणजे आता कसं आहे, बिंदास्त बोललं पाहिजे, त्याच्यामध्ये असं भिण्यासारखं तर काही नाही. लाजलं तर पुढे जाणारच नाही, तर 100% ठरलेलंच आहे असं आहे. त्यासाठी कॉन्फिडन्सने बोलायचं, काय आपण जे काय मनातलं असणार ते थोडी की आपल्या स्क्रिप्ट वाईज काय बोलायचं, Yes. काय ते रिअलच बोलायचं आपण, असं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कधी ब्लॉगिंग बिगिंग ट्राय केले का? पब्लिक स्पीकिंग, ब्लॉगिंग सोडून? ब्लॉगिंग तर नाही, पब्लिक स्पीकिंग म्हणजे आधी केलं होतं ते आपण कॉलेजला असताना, काय त्याच्यानंतर तर परत कधीच नाही. ॲक्च्युलीमध्ये आपला गैरसमज काय झाला की आपली लर्निंग आपल्याला वाटते की कॉलेजच्या नंतर एंड होऊन जाते. End होऊन जाते. लाईफ इज अ नेवर एंडिंग लर्निंग प्रोसेस, राईट? तर तुमचं फोकस आता कशावर आहे आणि तुम्ही काय करता? आत्ता सध्याला मी एका म्हणजे एज्युकेशनल सिस्टममध्येच वर्किंग लाईक. तुम्ही एज्युकेशन सिस्टममध्ये वर्किंगला आहे? हां, पण अच्छा. ते मेडिकल फील्ड रिगार्डिंग लाईक, असं नाही आहे की सध्याला आपल्या ह्या जो बेसिक आहे का 12 ते त्याच्यात नाही, मेडिकल पर्पजमध्ये. अच्छा. आणि तुम्हाला काय वाटतं की एज्युकेशन सिस्टममध्ये काय चेंज करायला पाहिजे? एज्युकेशन सिस्टम म्हणजे माहिती काय, आपण काय त्याच्यावर बोलू शकत नाही, कारण Like- सध्याला जे चाललंय त्याच्यामध्ये आपण स्वतःने काय कॉन्ट्रीब्यूट करायला गेलं तर ते वेगळंच होऊन जाते, त्याच्यामध्ये काय बोलायलाच नाही. मग आपल्या लाईफमध्ये आपण काय चेंज करायला पाहिजे? कारण की मला असं आपण वाटतं स्वतःच ते सेल्फ कॉन्फिडन्सनी लर्न केलं पाहिजे, कसं आहे काय आहे, कुठल्या गोष्टी कुठल्या वेनी हँडल केल्या पाहिजे, ते आपण आपलं स्वतः केलं पाहिजे असं आहे. कारण की मी तर आता माझ्या मित्रांना म्हणतोय की ॲक्च्युलीमध्ये ब्लॉगिंग आता मी तर स्टार्ट केलं ते, पहिलं मला लाज वाटायची, पण ही गोष्ट माझ्यासाठी लाईफ चेंजिंग ठरली. तर मी आता सगळ्यांना बोलत चाललो की कॉलेज तर आपल्याला काय शिकवणार नाही, लूज ऑल युअर होप. तर स्वतः तुम्ही कॅमेरा हातात घ्या, पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याच्या हिशोबाने विचार करा. आपण स्वतः जोपर्यंत स्टेप घेत नाही तोपर्यंत काहीच होणार, राईट? ही गोष्ट बरोबर आहे. म्हणून मी ह्या गोष्टीला असा विचार केला की यार सेल्फ इम्प्रूव्हमेंटकडे वळू आणि दुसऱ्यांना पण मदत करू, त्यांची भीती मारू. हां, ते आता कोणाकोणाचं कसं असतं, त्यांना डायरेक्टली बोलता येत नाही, खूप शाय पर्सन असतात, त्यामुळे ते त्यांची ते पहिल्यापासून तसं त्यांचा हे असतं स्वभाव, त्याच्यामुळे ते लवकर ओपन होत नाही असं आहे. आणि तुम्ही हेल्थबद्दल काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही कशी काळजी घेता हेल्थची? हेल्थ म्हणजे डेली चाललंच पाहिजे, डेली चालणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघू शकता काहीच. आता ह्यांना विचारू की ॲक्च्युलीमध्ये तुम्ही जिम लावलेली का कधी लाईफ? जिममध्ये मी आधी लावली होती, ज्यावेळेस आपण कॉलेजला गेलो त्यावेळेस जिम लावली होती, पण एवढे की जिममध्ये आणि आउटसोर्स जे असतं. अच्छा. असं आहे. आणि मला असं वाटतं की आपण जिम सोडली की वर्कआउट गेला, पण आपण जर ओपनली करत असं वर्कआउट तर ते ग्राउंडमध्ये चालणं, कार्डिओ, वॉकिंग इज द बेस्ट आहे, कारण वॉकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. हे वॉकिंग जरी कंटिन्यू ठेवलं तरी जिमची काही गरज नाही.
बघू शकता काहीच. महत्वाची. तुमच्या ह्याच्याने कॉन्फिडन्स म्हणजे काय? कॉन्फिडन्स म्हणजे फिअरलेस टॉकिंग, म्हणजे न भीता बोलणे, चालणे, सगळ्यांशी जे काय असेल बोलणे, तो कॉन्फिडन्स आहे. त्याच्यावर डिपेंड आहे. एखाद्या आता तुम्ही भिवून जर राहणार तर काय बोलता येणार नाही तुम्हाला, हे महत्वाचं आहे. आणि Fearless talking. आपण त्या पोरांना कसं करू शकतो? आता मी तर झालो कॉन्फिडंट. Right. मग आता ज्याला कॉन्फिडन्स नसेल पण त्याला ब्लॉगिंग करायची असेल, नाही तर त्याला पब्लिक स्पीकिंग करायची असेल, नाही तर त्याला पोरांना बोलायचं असेल, नाही तर पोरांना बोलायचं असेल ओव्हरऑल, तर त्या लोकांची आपण कशी मदत करू शकतो या कॉन्टेंटनी? त्या लोकांची मदत लाईक त्यांना असंच समजा एखाद्या पॉडकास्ट वगैरे आपलं होतं का हां हां नाही, त्याच्यामध्ये बोलून मग त्यांना समजून बाबा सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या कशा टिप्स असतात काय ते त्यांना सांगून मग बोलून त्या गोष्टी होणार. असं आहे. तुम्हाला तुमच्या ह्याच्याने लुक्स मॅटर करतं, पर्सनॅलिटी मॅटर करते का, काय मॅटर करतं? सगळ्यात जास्त काय मॅटर करतं? माझ्या मते तर पर्सनॅलिटी मॅटर करते, किंवा तुम्ही तुमची स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलपमेंट करता. लुक्स वाईज तर काही नाही, पर्सनॅलिटी जर असेल तो सब कुछ म्हणजे मुमकिन आहे. असं आहे. अच्छा. आणि पैसा असेल तर मग सगळंच ऑटोमॅटिकली ॲडजस्ट ते होतं. तर आहे. अच्छा. पैशाबद्दल काय बोलायचं तुम्हाला? पैशाबद्दल असं काय आहे की गरीब लोक गरीब होत जातात आणि अमीर लोक अमीर होत जातात, काय माहिती आहे त्यांना असं? त्यांची इन्व्हेस्टमेंट ट्रिक्स असतात, त्याच्यावर डिपेंड असतात. ते इन्व्हेस्टमेंट करत राहतात. आता समजा एखादी पर्टिक्युलर अमाऊंट आली तर ती कशी इन्व्हेस्ट करायची, कुठं करायची, किती करायची, त्याच्यावर डिपेंड राहतं. ते त्यांचे सोर्स वाढवत राहतात ना, अच्छा. त्याच्यामुळे ते ग्रो करत राहतात. मिडल क्लास कसे असतात ते सगळे आपल्या म्हणजे जे कॉमन पर्सन झाले ते सगळे म्हणजे कुठं काय घे त्याच्यावरच ते सगळं खर्च करून टाकतात. त्याच्यामुळे मग त्यांच्या सेव्हिंग काही राहतच नाही आणि ते काही ग्रो होतच नाही. ॲक्च्युलीमध्ये मला अजून एक पॉईंट वाटतं ह्याच्यामध्ये की त्यांच्या आजूबाजूचे जे लोक असतात ना, तो पण एक मोठा फॅक्टर आहे. नाही, मला नाही वाटत त्यांचं काही ते मॅटर नाही करत. ज्यावेळेस स्वतःची वेळ स्वतः असते तर लोकांवर नसते लक्ष द्यायचं काही गरज नसते. ते आपलं स्वतःचं डिसिजन असतं की आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं, आपला स्वतःचा पैसा कसा ठेवायचा आणि कसा यूज करायचा. मला पब्लिकचं काय एवढं वाटत नाही. ते काही येत नाही आणि कशातच मदत करत नाही. बरोबर. त्यासाठी आपलं स्वतःचं माइंडसेट असं पाहिजे की बाबा आता पर्टिक्युलर अमाऊंट आल्यावर ती कशी डिवाईड करायची आणि कशी यूज करायची. अच्छा. आणि तुमचं वय काय आता? माझं 27. 27. जर तुम्ही 20 वर्षाचे असता आणि तेव्हा तुम्हाला जर 10 लाख रुपये भेटले असते तर तुम्ही काय केलं असतं? म्हणजे कसं आता त्या वेळेला एक गायडन्स पण महत्त्वाचं असतं की बाबा की आता तुझ्याकडे एवढी अमाऊंट आहे तर तू कशी ती इन्व्हेस्ट करणार, कशी ती डिवाईड करणार. त्यावेळेस ते गायडन्स पण महत्त्वाचं असतं. गायडन्स असेल प्रॉपर सगळ्या गोष्टीवर. अदरवाईज मग आला पैसा गेला पैसा. हां. मी असं खूप लोकांना बघितलं आहे त्यांच्या लाईफमध्ये प्रॉपर गायडन्सच नसतो. गायडन्स नसतो. गायडन्स खूप महत्त्वाचं आहे. गायडन्स असेल तर तुम्ही पुढं काय असेल ते त्याचं डिवाईड करून ते तुम्ही सगळं मॅनेज करू शकता. अदरवाईज मग काहीच नाही. अच्छा. तुम्ही कुठल्या चुका केल्यात का 20 वर्षाच्या वयात जर तुम्हाला आता रिग्रेट होतं? आता मला तर काही आठवत नाही. अच्छा. केअर फ्री लाईफ ना. राईट. आणि फ्रेंड सर्कल कसा असायला पाहिजे? हो, लास्ट प्रश्न विचारतो. फ्रेंड सर्कल म्हणजे कसा? फ्रेंड सर्कलबद्दल आता काय बोलायचं? कसं असायला पाहिजे? बिझनेस ओरिएंटेड, ग्रोथ ओरिएंटेड, माइंडसेट का असायला पाहिजे? त्यांचा माइंडसेट म्हणजे कसं ग्रोथ लाईक तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे. ग्रोथ ओरिएंटेड असायला पाहिजे. बाबा त्यांनी नवीन आयडियाज डेव्हलप झाल्या पाहिजे. बाबा आपण हे बिझनेस केला पाहिजे, तू ते केलं पाहिजे, त्याच्यानुसार ते राहिलं पाहिजे. असं फ्रेंड सर्कल. रिस्क टेकिंग असायला पाहिजे. रिस्क टेकिंगला ते तर बॅकबोन असतातच फ्रेंड्स, त्याच्यामुळं असायला पाहिजे असं. अच्छा. आणि मी काय लोकांचं बघितलं त्यांचे फ्रेंड त्यांना खालीच वळते. ते फ्रेंड सर्कल काही कामाचं नाही. तशापासून तर 10 कोस लांब राहिलेलंच बरं आहे. अच्छा. आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलायचं? त्यांच्याबद्दल तर शब्दच नाही आहेत महाराजांबद्दल. आज गुरुपौर्णिमा आहे. राईट. तर तुम्ही महाराजांना आपला गुरु मानता? राईट. ऑब्व्हियसली त्यांच्यामुळे तर जे आज फ्रीडम आहे ते सगळं त्यांच्यामुळेच आहे असं. अच्छा. आणि तुमच्या मनातून काय बोलायचं आहे अजून? तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे 20 वर्षाच्या पोराला, आमच्यासारख्या पोराला जर ॲडवाईस द्यायची असल्यास? ॲडवाईज म्हणजे आता मी काय सांगणार, जे काही तुमचं फ्रेंड सर्कल आहे ते राईट फ्रेंड सर्कल निवडा. कारण आत्ता सध्याला तुम्ही म्हणजे वर्ल्डमध्ये एंटर करताय, आउटर वर्ल्डमध्ये घरातून जे आता तुमचं आता म्हणजे आपण म्हणू शकतो बघा घरातनं बाहेर पडायची वेळ, तर जे काही फ्रेंड सर्कल असेल ते व्यवस्थित चूज करा की जे तुम्हाला पुढं नेईल, ग्रोथ करेल, ना की मागं खेचेल. अच्छा. आणि रिजेक्शनबद्दल? रिजेक्शन लाईक वॉट एव्हर. सगळ्यात जर रिजेक्शन भेटलं तर माणूस खचतो ना की यार. डिप्रेशनमध्ये नाही जायचं, थोडासा विचार करायचा, त्याच्यामध्ये थोडं मोठ्या माणसांचा विचारपूस करायची, बाबा असं होतंय, त्यातनं तिथं मार्ग दाखवतीलच. अच्छा. असं आहे.
चालतंय, धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. तुमचं नाव? अजय